आतून जेव्हा हे हॉलचा जेव्हा तो प्लास्टर मारत होता तर प्लास्टर मारताना सगळा जो माल आहे खाली अँगलवर पडला आणि ते अँगल जाड झाले होते पूर्ण, म्हणजे त्याच्यावर मालची एक परत आली होती. सो आता आम्ही काय केले, सगळे ते अँगल उचललेले आहेत, त्यांना व्यवस्थित ते सगळं ठोकून ठोकून काढलेलं आहे, व्यवस्थित घासलेलं. तुम्हाला दिसेल की साईटून आणि मध्ये सेंटरला आहे बघा, मध्ये जे डाग आहेत ते सिमेंट किंवा जो आपला माल आहे उडालेला त्याचे लागलेले आहेत. तर ते सगळं काढून घासून आता व्यवस्थित आपण फडक्याने शेवटल्या एंडिंगला फुसून वगैरे ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला पेंट करायचं आहे. सो पेंट पण आपल्याला इथे अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल या साईडला मी थिनरची पण एक अर्धा लिटरची बॉटल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता आपल्याला कारूलच्या साईडवर जायचं आणि तिथे भराव वगैरे सगळं झालं होतं. 2 ते 3 दिवस आपण काम बंद ठेवलं होतं, कारण की चिपळूणचं काम आहे ते बऱ्यापैकी आपलं आता होत आलं आहे आणि ते आता पटापट आवरायचं आहे. त्याच्यामुळे आता कारूलला आपण जातो आहे आणि आता तिथे आपल्याला वरती ते अँगल टाकायचे, त्याच्यावरती आपल्याला सीटा वगैरे टाकून माळा तयार करायचा आहे. तर त्या कामासाठी आपण आता निघालो आहे कारूलला. तर तुम्हाला तिथे गेल्यावर मी सगळं दाखवणार आहे की कसं काय आपण करणार आहोत. तर चला मित्रांनो, खूप ऊन पण आता सकाळच तुम्हाला दिसेल की वाढलेलं आहे, म्हणून आता लवकरात लवकर आपण कामावर जाऊया. तर चला. तर मित्रांनो, ऊन बघा, तुम्हाला दिसेल हे बघा, तिकडे तर त्या साईडला काही दिसतच नाही. खूप ऊन आता पडायला लागले, कारण की पाऊस शक्यतो गेला आहे त्याच्यामुळे. तर आता पटापट आपण कामावर निघूया. तर हे आपलं घर आहे. आता घरातून आपण साईडवर निघालोय. हे बघा, गाडीत वगैरे मी बसलेलो आहे. आता फक्त आपल्याला वरती घरी जायचं आहे, कारण की आपणची ती पल्सर आहे ब्लूवाली, तर ती बंद पडली आहे. म्हणजे मला वाटतं कार्बोरेटरमध्ये काही कचरा वगैरे गेलाय, त्याच्यामुळे तिला आता तळीवर टाकून म्हणजे गॅरेजला ठेवणार. त्याच्यानंतर आपण कारूलला साईडवर जाणार आहोत. तर आधी गाडीमध्ये आपल्या आयरिसमध्ये ठेवूया, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण कामावर इथे पोचलेलो आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं की आपला सगळं इथला जो भराव वगैरे आहे तो क्लिअर झाला होता. आणि आता इथं हॉलमध्ये पण तुम्हाला दिसेल की आपण प्रॉपर सगळा भराव केलेला आहे. ह्या साईडला पण तुम्हाला बाहेर गॅलरीला दाखवला तर इकडे पण आपला भराव झालेला आहे. तर ओव्हरऑल सगळा आपला जो भरावाचं काम आहे तो झालेला आहे. प्लास्टरचं काम झालेलं आहे. वरती तुम्हाला पत्रा वगैरे दिसेल, सगळं स्ट्रक्चर एकदम रेडी झालेलं आहे. जे विंडोचे हे बघा, हे विंडोचे कडापे मला दिसतील, विंडोचे कडापे किंवा हे जे डोअरचे कडापे आहेत तर ते पण एकदम प्रॉपर इथे बसलेले आहेत. आपण काय खाच कडापे लावलेत जेणेकरून अजून मजबूती वाढेल अशा रीतीने. आणि बांधकाम तर काय आपलं थप्पीच आहे पहिलं, त्याच्यामुळे. तर इथे तुम्हाला दिसेल की ह्या साईडला पण आपलं जे भरावाचं काम आहे ते सगळं प्रॉपर झालेलं आहे. आणि जे ब्लॅक कडापे आहेत, खास कडापे तुम्हाला दिसतील, या कडाप्याची फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित असते आणि जाडी पण जरा हे बघा तुम्हाला जाडी दिसेल, 1 इंचाची जाडी असते ह्याची. आणि त्याच्यामुळे अजून मजबूती थोडी वाढते. त्याच्यामुळे आपण हे प्रेफर करतो जर मजबूती हवी असेल विंडोला किंवा डोअरला. तर आता तुम्हाला इथे दिसेल की या साईडला फक्त ह्याचे आता लॉक टाकायचे राहिलेत. तो एक मोठा काम आहे लॉकचा, आणि वरती फक्त सीटर आलेत, बाकी एवढंच काम आहे. आणि आता तुम्हाला ह्या साईडला दिसेल की आपण सगळा भरावाचा जो काम आहे, आपला भरावाचा जो प्रोसेस होता तो सगळा झालेला आहे व्यवस्थित या साईडला. हे बघा, तर फक्त वरती अँगल टाकायचे. तर आज आपण ते अँगल टाकण्याच्या कामासाठी इथे आलो आहे. आणि आधी पहिला आपण खाचा वगैरे मारून घेणार आहोत. आणि बाहेर तुम्हाला सांगतो इथे हे बघा, ह्या साईडला इथे ते अँगल वगैरे ठेवलेले आहेत. तर ह्यांना सगळं व्यवस्थित बाहेर काढून जरा घासावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याला कलर मारणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतरच वरती आपण त्याला होल मारून टाकणार आहोत. ते पण तुम्हाला सगळं प्रोसेस मी दाखवतो. बाहेर जाऊया आधी आपण. तर मशिनी वगैरे सगळं घेऊन आलो आपण सोबत, कारण की आपल्याला हे वरचं अँगलचं काम करायचं होतं. तर आपल्याला लेवलला घ्यायचे, बाहेर आपल्याला दाखवायचे नाहीत ते भिंतीच्या. तर या साईडनी इकडून आतून लेवलला घ्यायचे. तर जी ही भिंत आहे त्या भिंतीच्या लेवलला सरफेस आपल्याला घेऊन वरती सिमेंट सीटा टाकायच्यात. तर आता ते सगळं आपण इथे करणार आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवणार आहे. तर आधी फक्त आपण अँगलच टाकून घेणार आहोत. ते खाचा मारायला थोडा वेळ जायला आपल्याला त्याच्यामुळे. तर मित्रांनो, इकडचे सगळे आयबीम होते आपले ते आपण उचलून ह्या साईडला घेतलेले आहेत. आणि जो सगळा माल वगैरे त्यांच्यावर जो प्लास्टर करताना पडला होता तो सगळा आपण आता काढून त्याला पॉलिश पेपरने घासून व्यवस्थित आपण त्याला कलर करणार आहोत. त्याच्यानंतरच आपण त्याला वरती लावणार. असं करायचं आहे आपल्याला, कारण की ही जी गंज पकडले ती नंतर पुढे फ्युचरमध्ये जाऊन इश्यू करते. त्याच्यामुळे आपण सगळं घासून वगैरे त्याला पॉलिश करून त्याच्यानंतर आपण कलर वगैरे लावून त्यांना वरती आपल्या भिंतीवर टाकायचे. वरती आपल्याला ते चॅनल टाकायचे. तर इथे तसं आपण इथे काढून घेतलेले आहेत ह्या साईडला. तिथे एक राहिला आहे
तो पण आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्याला पण पेंट करायचं आहे. तर आता याला घासून व्यवस्थित कलर काढायचा आहे, तर ते पण तुम्हाला सगळं दाखवतो. तर मित्रांनो, दुपारचे आता 1:30 वाजलेले आहेत आणि आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. सकाळी कामावर यायला आपल्याला उशीर झाला, कारण की आपण जी गाडी आहे पल्सर ब्लूवाली, सो तिला जर आपण गॅरेजमध्ये घेऊन गेलो. तिथे अजून आप्पा पण आलेले नाहीत. तर मी आणि जे एक हेल्पर आहे, तर आम्ही दोघे इथे पुढे आलो आहे. आणि ते आपण काय केलं, आल्या आल्या जे आपण इथे अँगल होते, हे अँगल तुम्हाला दिसतील सगळे, तर त्या पलीकडच्या साईडला होते. इकडे हे बघा, त्या साईडला ते अँगल होते सगळे, तर ते उचललेले आहेत. आणि काय झालं, आतून जेव्हा हे हॉलचं जेव्हा तो प्लॅस्टर मारत होता, तर प्लॅस्टर मारताना सगळा जो माल आहे खाली अँगलवर पडला आणि ते अँगल जाड झाले होते पूर्ण, म्हणजे त्याच्यावर मालची एक परत आली होती. सो आता आम्ही काय केले, सगळे ते अँगल उचललेले आहेत, त्यांना व्यवस्थित ते सगळं टोकून काढलेलं आहे, व्यवस्थित घासलेलं. तुम्हाला दिसेल की साईटून आणि मध्ये सेंटरला आहे बघा, मध्ये जे डाग आहेत ते सिमेंट किंवा जो आपला माल आहे उडालेला त्याचे लागलेले आहेत. तर ते सगळं काढून घासून आता व्यवस्थित आपण फडक्याने शेवटल्या एंडिंगला फुसून वगैरे ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला पेंट करायचं आहे. सो पेंट पण आपल्याला इथे अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल या साईडला मी थिनरची पण एक अर्धा लिटरची बॉटल, म्हणजे जो कॅन आहे अर्धा लिटरचा, तो घेऊन आलो आहे. पॉलिश पेपर पण घेऊन आलो, म्हणजे आपल्याला जे घासायचे होते जे अँगल त्याच्यासाठी. तर ब्रेकरच्या दोन्ही बॅगा आणलेल्या आहेत. आपण पण एक बॅग घेऊन येणार आहेत, कारण की आपल्याला इथून ही जी वरची कडा दिसते त्या कडेपासून आपल्याला जे अँगल टाकायचे आहेत, मला वाटते हॉलमध्ये जे आपले अँगल आहेत आय बीम आहेत ते 4 बसतील शक्यतो, कारण की हॉलचा जो स्पेस आहे थोडा मोठा आहे किचनपेक्षा. तर आता तुम्हाला किचनमध्ये घेऊन जातो आहे बघा. किचनमध्ये मग आपल्याला 3 बसवायचे आहेत, कारण की जी सीट येणार आहे त्या साईडला तुम्हाला दगडाची जी बीट दिसते त्या साईडला बांधकामाची, त्या बीटवर सीटाचा तो टोक बसेल. त्याच्यानंतर इथे सेंटरला, सीटच्या सेंटरला आपल्याला एक सपोर्ट देऊन परत जो सांधा येणार आहे त्या साईडला तिथे एक बीम द्यायचे, म्हणजे इथे 2 बीम झाले. आणि परत तसंच सेम सपोर्ट सेंटरला, त्याच्यानंतर जी सीटचा एंडिंग टोक आहे, पॉईंट आहे, तो बांधकामावर येईल. तर असं करायचं आहे. एकूण आपल्याला 3 इथे सपोर्ट द्यायचे आहेत, 1, 2 आणि 3. तर असे सपोर्ट द्यायचे आहेत. आणि हॉलमध्ये शक्यतो आपल्याला 4 सपोर्ट द्यावे लागणार आहेत. तर इथे 1, 2, 3 आणि 4. इथे पण शक्यतो 3 सपोर्टमध्ये भागेल, पण बघूया आपल्याला जवळ सपोर्ट द्यायचे, कारण की शक्यतो फ्युचरमध्ये वरती काय आपण सामान वगैरे ठेवणार, तर आपण वरती चालणार, तर उद्या काय अपघात होता कामा नाही, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित सपोर्ट देणार आहोत. तर इथे किती बसतात, आपल्याला 4 सपोर्ट मला वाटते द्यावेच लागतील. ते तुम्हाला दिसेल 4 सपोर्ट द्यावेच लागतील, कारण की सरफेस मोठा आहे त्याचा. असं. तर जेवण वगैरे झाले, आता जस्ट जेवलो आहे आम्ही. तर आता बघूया पुढे कसं काय. ह्याला आधी पेंट करूया आपण. पेंट केल्याच्या नंतरच आपलं काम होणार आहे. आणि आप्पा वगैरे आल्याच्यानंतर आपण सगळं ते होल वगैरे खाचा मारून घेणार, त्याच्यानंतरच आपलं ते पूर्ण पुढे काम चालू होणार आहे. हे बघा. तर आता काय राहिलं आहे, इथे फक्त आता विंडो डोअर असं लावायचं राहिलं आहे. आणि जे लॉप आहेत आपले, तर ते लॉप होतायचे राहिलेत. हे बघा. तर हे लॉप होतायचे राहिलेले आहेत. साळ्या वगैरे सगळं आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत. तर हे लॉप राहिलेत, विंडो राहिलेत, दरवाजे राहिलेत, आणि फक्त किचन राहिलेलं आहे आपलं. आणि बाकी सगळं काम एकदम कंडिशनमध्ये आहे. तुम्हाला दिसेल प्लास्टर, या साईडला तुम्हाला प्लास्टर दिसेल. डोरचे जे कडापे वगैरे आहेत ते सगळे आपण लावून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला काय खाली कोबा किंवा लादीचं असं काय ठरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण फक्त भराव करून त्यांना दिलेला आहे पुढे फ्युचरमध्ये. म्हणजे आता ते आपलं काम झाल्याच्यानंतर विंडो डोअर वगैरे सगळं बसल्याच्यानंतर ते पुढे सगळं व्यवस्थित करतील. लादी वगैरे शक्यतो मारायचं प्लॅनिंग त्यांचं ठरेल. तसं सगळं आहे. बाकी सगळं आपलं रेडी झालेलं आहे. वरच्या जर सीटा टाकल्या की आपण मोकळे झालो. तर आता पुढचा आपण प्रोसेस करूया, काम चालू करूया, कारण की इकडे काय झालं, आता पाऊस गेला आहे मित्रांनो, दिवाळी जवळ आले आणि उन्हाचं प्रमाण आहे तो खूप वाढला आहे. कारोलला इकडे ऊन खूप असतो, समुद्रपट्टा आहे हा, आणि ऊन तुम्हाला दिसेल, बाहेर काय दिसणार पण नाही, एवढं भरपूर ऊन. आणि आपली गाडी पण मी उन्हातच लावले, कारण की इथं सावळीचा काही पर्यायच नाही आणि रस्त्याच्याच गाडी लावावी लागते. असं झालं आहे. तर त्याला पेंट वगैरे करूया आणि पुढे तुम्हाला मी सगळं दाखवतो. तर मित्रांनो, असे आपल्याला गाळे इथे पाडून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यानंतर ह्याच्यावर आपण अँगल लागणार आहोत. तर समान आपण गाळे पाडून घेतलेले आहेत, म्हणजे बाहेरून पण आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे. सेंटर काढून हे तुम्हाला दिसेल की 3 गाळे आपण इथे पाडलेले आहेत. त्याच्यावर आपण अँगल टाकून त्याच्यावरती आपण सीट टाकणार आहोत. तर हा एक त्या साईडचा जो खाचा आहे तो वेगळा आपण दाखवलेला आहे आणि तुम्हाला दिसेल इकडे. तर ते 6 फुटाच्या 6x4च्या इथे सीटा बसणार आहेत. तर असं काही केलेलं आहे ते 6x4च्या इथे सीटा बसणार. 4x8च्या पण सीटा येतात, पण इथे 6x4च्या पण सीटा बसवणार आहोत. मित्रांनो, ही आपली गाडी बंद पडली होती
तर आता आपा चालू करून घेऊन आले तिला. कार्बोरेटरमध्ये थोडा इश्यू होता त्याच्यामुळे. तर आता आपण घरी निघालो आहे. आता वाजलेले आहेत 5:30 पावणे 6 व्हायला आलेत. तर आपण आता घरी निघालो इथून. हे बघा झालं आपलं काम बहुतेक. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.